नमस्कार। तर आज या ठिकाणी मी एक उपाय घेऊन आलो। तुमच्या डोळ्याखाली जर काळे वर्तुळ असतील तर ते काळे वर्तुळ फक्त आणि फक्त 11 दिवसांमध्ये घालवण्याचा अत्यंत परिणामकारक असणारा हा घरगुती उपाय आहे। परंतु मित्रांनो, याच्यामध्ये कोणते घटक ॲड केलेत, याचा वापर किती प्रमाणात करायचा आहे, कधी करायचा आहे, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल। चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया। तर साहित्य आपल्याला लागणार आहे, ही आहे मसूर डाळची पावडर। त्यानंतर आपल्याला लागणार आहे गुलाबजल, हे तुम्ही पाहू शकता गुलाबजल। परंतु मित्रांनो, हे जे उपाय जो आहे तो उपाय आहे आपल्या डोळ्याखाली जे काळे वर्तुळ तयार होतात, तर ते काळे वर्तुळ तयार का होतात हे महत्त्वाचं आहे सर्वांचं। अनेक माता भगिनी ज्या आहेत त्या माता भगिनींच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं झालेली असतात, ज्यांची मासिक पाळी चालू झालेली असते। त्या मासिक पाळी चालू झाल्यानंतर ती काळी वर्तुळं होण्यास सुरुवात होते। काहींची मासिक पाळीच्या अगोदर होण्याची शक्यता आहे, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे। तर याचे कारण आहेत जागरण, अवेळी, अपचन, त्यानंतर तेलकट खाणे, बाहेरचं खाणे, त्यानंतर तुम्ही चायनीज खाणे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या अनेक गोष्टींमुळे आपल्या डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे तयार होते। तर शरीरातील रक्त कमी झाल्यानंतर ही काळे वर्तुळ होण्याचं एक कारण असू शकतं की तुमच्या HB जर कमी झाला असेल, तर तो जर 8पेक्षा खाली जर आलेला असेल तर तुमच्या डोळ्याच्या खाली काळी वर्तुळं तयार होतात। परंतु ते जे आहे काळे वर्तुळं झाल्यानंतर आपलं जे सौंदर्य आहे ते सौंदर्यामध्ये काहीतरी कमी आपल्याला जाणवते, ते दिसण्यास योग्य दिसत नाही। तर त्याच्यासाठी आपण आज एक या ठिकाणी उपाय करतोय, आणि तो उपाय जर आपण 11 दिवस केला की आपली याच्यापासून कायमची सुटका होणार आहे। तर आपण चला आता कृतीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 चमचाभर मसूर डाळीची पावडर घेतलेली आहे, तुम्ही मसूर डाळसुद्धा घेऊ शकता। तर हे जे आहे हे गुलाबजल मी त्याच्यामध्ये टाकतोय, आणि याच्याद्वारे आपण एक पेस्ट तयार करणार आहोत। ही जी पेस्ट आहे, तर ही पेस्ट आता ही पेस्ट आपली रेडी झालेली आहे। आणि ही जी पेस्ट आहे, या पेस्ट आपण आपल्या डोळ्याच्या खाली जे वर्तुळ आहे त्या वर्तुळांना आपण हलक्या हाताने त्याची हळूवार मसाज करायची। आणि ही जी मसाज केलेली पेस्ट आहे, ही जी डोळ्याच्या खाली लावलेली पेस्ट आहे, ही पेस्ट आपण डोळ्याच्या खाली तशीच 15 मिनिटे ठेवायची आहे। 15 मिनिटे ठेवल्यानंतर आपल्या शरीराची जी उष्णता आहे त्याच्याद्वारे ती सुकून जाणार आहे, कडक होणार आहे। त्यानंतर आपण एक लिंबू घ्यायचं आहे। हे लिंबू जे आहे हे अर्ध्या भागामध्ये कापून घ्यायचे, 2 भाग याचे करायचे आहेत। व्यवस्थित 2 भाग केल्यानंतर त्याच्याद्वारे आपण स्क्रबिंग करायची, थोडक्यात स्क्रबिंग किंवा त्याच्याद्वारे मसाज करा। आणि ती जी डाळ लावलेली आहे ती याच्या रसाच्या साहाय्याने आपण ती काढून टाकायची, हलक्या हाताने त्याची मसाज करायची, स्क्रबिंग करायची। आणि त्याचे निघाल्यानंतर आपण ते कोमट पाण्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित चेहरा आपला धुवून घ्यायचा आहे। याच्यामुळे आपला जो चेहरा आहे, चेहरा उठावदार तर होतोच, तुमचा जो शाईन आहे, जी त्वचेची जी शाईन आहे, स्किन तुमची शाईनी दिसायला लागते। त्यानंतर तुमचा जो काळेपणा आहे, त्वचेतला काळेपणासुद्धा याच्यामुळे कमी होण्यास मदत होते, आणि तुमचा चेहरा तेजदार आणि असा अत्यंत ब्राईट झालेला आपल्याला जाणवेल। तर हा उपाय आपण फक्त आणि फक्त 11 दिवस करायचा आहे। 11 दिवसानंतर आपल्याला बेस्ट रिझल्ट याच्यामध्ये येणारच आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच माझा चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नवीन विषयासह, नवीन उपायासह लवकरच येत आहे। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।